हेलो मित्रांनो, कसे आहात? मी आहे तुमची मैत्रीण सोनाली. एका नवीन आणि रंजक गोष्टीमध्ये तुमचे स्वागत आहे. मित्रांनो, अशाच प्रकारच्या मनोरंजक आणि मजेदार कथा ऐकण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा. मामा घरी नव्हते आणि माझी मामी माझ्यासोबत होती. ती काम करण्यासाठी खूपच उत्सुक होती. जेव्हा मी मामीसोबत तिच्या खोलीत काही काम करत होतो, तेव्हा अचानक मामा तिथे आले. मित्रांनो, माझं नाव राहुल आहे. माझं वय 26 वर्ष आहे. मी अनेक वर्षांपासून जिमला जात आहे, त्यामुळे माझं शरीर खूपच मजबूत आणि सुंदर झालं आहे. मी सरकारी नोकरी करण्याची इच्छा बाळगतोय आणि गेल्या 2 वर्षांपासून त्याची तयारी करत आहे. एकदा माझी सरकारी नोकरीची परीक्षा कानपूरला होती, जिथे माझी मामी राहते. माझ्या आईने मामीलाही फोन करून कळवलं की राहुल उद्या तुमच्याकडे येणार आहे. दुसऱ्या दिवशी मी दुपारी मामीकडे पोहोचलो. मी दरवाजाची बेल वाजवली. थोड्या वेळाने मामीनं दरवाजा उघडला. मी मामीला पाहताच थबकलो. मामी आधीपेक्षा जास्त सुंदर दिसत होती. तिला पाहून माझं मन विचलित झालं. मी स्वतःला कसंबसं सावरलं. 5 वर्षांनंतर मामीसोबत भेट होत असल्यामुळे तिनं मला ओळखलंच नाही. मग मी तिला स्वतःबद्दल सांगितलं. मामीनं मला घरात येण्यासाठी सांगितलं. थोड्या वेळाने मामी माझ्यासाठी चहा घेऊन आली आणि म्हणाली, "तू खूप मोठा झाला आहेस. मी तुला ओळखलंच नाही." मामी मला विशेष नजरेने पाहत होती. तिच्या नजरेतून तिच्या मनात काय चाललं होतं, हे मला समजत होतं. मामीकडून काय अपेक्षा आहेत, हे देखील मला समजलं होतं. मी मनात विचार करत होतो की जर योग्य वेळ मिळाली, तर मी मामीच्या हवनकुंडात हवन नक्कीच करीन. आम्ही दोघं एकमेकांच्या भावना समजत होतो. त्यानंतर मी फ्रेश होण्यासाठी गेलो. जेव्हा मी फ्रेश होऊन परत आलो, तेव्हा मामीने टेबलावर जेवण तयार ठेवलं होतं. मामी माझ्या जवळच बसली होती. मी तिला सांगितलं, "उद्या माझी परीक्षा आहे. थोड्या वेळाने मी परीक्षेचं सेंटर पाहायला जाईन, नाहीतर सकाळी मला अडचण होईल." जेवण करून मी माझ्या परीक्षेचं सेंटर पाहायला गेलो. संध्याकाळी जेव्हा परत आलो, तेव्हा मामा घरी आले होते. माझे मामा बँकेत बाबू होते. मामा खूपच अशक्त आणि दुबळे होते, तर मामी खूपच सुंदर होती. मला कळेना, मामीने मामांसोबत कसं लग्न केलं. घरात कोणतंही मूल नव्हतं. आता मला समजलं होतं की मामी इतकी उतावळी का होत होती. मामा कदाचित मामीला आनंदी ठेवण्यात कमी पडत असतील. मी याबद्दल विचार करत होतो तेवढ्यात मला मामीचा आवाज ऐकू आला. त्यांनी सांगितलं, "मी जेवण तयार केलं आहे, तुम्ही सगळे या." जेव्हा आम्ही जेवत होतो, तेव्हा मी मामांना सांगितलं की उद्या परीक्षा झाल्यावर मी माझ्या घरी परत जाईन. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून मी फ्रेश होऊन परीक्षेची तयारी करत होतो. तेवढ्यात अचानक मामा माझ्या खोलीत आले. मामांनी मला सांगितलं की वृत्तपत्रात आलंय की तुझी परीक्षा आता 3 दिवसांनी होणार आहे. हे ऐकून मला सुरुवातीला खूप वाईट वाटलं, कारण मी परीक्षेची तयारी खूप चांगल्या प्रकारे केली होती. पण दुसऱ्या बाजूला मला आनंदही झाला, कारण आता मला 3 दिवस मामीसोबत राहता येणार होतं. थोड्या वेळाने मामा बँकेत गेले. मी जेवण करून माझ्या खोलीत अभ्यास करायला गेलो. दुपारचा वेळ होता. मी माझ्या खोलीत अभ्यास करत होतो. तेव्हा मला तहान लागली. मी पाणी पिण्यासाठी किचनकडे गेलो. किचनजवळच मामीची खोली होती. जेव्हा मी मामीच्या खोलीजवळून जात होतो, तेव्हा मला आतून मामीचा हळू आवाज ऐकू आला. मामीच्या खोलीचं दार किंचित उघडं होतं. मी खोलीच्या आत डोकावून पाहिलं आणि आतलं दृश्य पाहण्यासारखं होतं. मामी तिच्या काळ्या मांजरासोबत खेळत होती. मामीच्या चेहऱ्यावर आनंद झळकत होता. तिची काळी मांजर खरोखरच खूपच सुंदर होती. मग मी पाणी पिऊन परत माझ्या खोलीत आलो. थोड्या वेळाने मामी माझ्या खोलीत आली. सुरुवातीला आम्ही इकडच्या तिकडच्या गप्पा मारत होतो. मग मामीने मला सांगितलं की तिच्या वांझोट्या जमिनीत खूप दिवसांपासून नांगरलेलं नाही आणि तिच्या जमिनीत अनेक वर्षांपासून पाण्याची एक थेंबसुद्धा पडलेली नाही. तेव्हा मी मामीच्या हवनकुंडात हवन केलं. नंतर मामीच्या वांझोट्या जमिनीत पाणी टाकून ती पूर्ण भिजवून टाकली. असं मी 5 वेळा केलं. आता मामीच्या चेहऱ्यावर आनंद झळकत होता. रात्री जेवणानंतर मामी आणि मी बोलत होतो. मामीने मला विचारलं, "उद्या तुझं काय प्लॅन आहे?" मी तिला म्हणालो, "उद्या काहीतरी खास होणार आहे, तुम्ही फक्त वाट पहा." अगल्या दिवशी दुपारी मी मामीच्या खोलीत गेलो. सुरुवातीला आम्ही थोड्या गप्पा मारल्या. नंतर गोष्टी वेगळ्या दिशेने जाऊ लागल्या. तेवढ्यात अचानक मामा मामीच्या खोलीत आले. परिस्थिती खूपच विचित्र झाली. मामा खूप दुःखी झाले.
त्यांच्या चेहऱ्यावर निराशा स्पष्ट दिसत होती. मामा लगेचच खोलीतून बाहेर निघून गेले. पुढच्या दिवशी मी माझ्या खोलीतून बाहेर पडलोच नाही. मामा माझ्यासाठी चहा घेऊन माझ्या खोलीत आले. त्यांनी आधी माझ्या परीक्षेच्या तयारीबद्दल विचारलं. त्यानंतर त्यांनी मला सांगितलं, सगळे नाते मर्यादांवर टिकून असतात. काल जे झालं ते चुकीचं होतं. तू कशाला अशी इच्छा करशील की भविष्यात तुझे मुलं असं वागावीत? तुला आता फक्त तुझ्या भविष्याकडे लक्ष द्यायला हवं. अशा गोष्टी तुझं संपूर्ण भविष्य उद्ध्वस्त करू शकतात. तुला अशा गोष्टींपासून दूर राहायला हवं. मामा मला ओरडू शकले असते, पण त्यांनी तसं केलं नाही. मामा खरोखरच खूप चांगले माणूस होते. मित्रांनो, आशा करते की तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल. भेटूया पुढच्या नवीन गोष्टीत. तोपर्यंत गुड बाय.